विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, सत्यशोधक समाजाचे व स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, जात पात न पूछो साधू की, मोल करो तलवार की, पडे रहने दो मैन, अशा प्रकारे क्रांतिकारी विचार मांडून समाजामध्ये क्रांतिकारी संत म्हणून जे उदयास आले ते क्रांतिकारी संत शिरोमणी कबीरदास, तसेच बोधिसत्व, संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न, विचारवंत, शिक्षणतज्ञ, महामानव, अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विविध पदव्याने विभूषित आहेत. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या महामानवांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. तसेच उपस्थित विहाराचे अध्यक्ष, कार्यकारिणी, उपासक आणि उपासिका, मित्रांनो, आज आपण या ठिकाणी मार्गशीर्ष पौर्णिमा ही साजरी करण्याच्या उद्देशाने एकत्र आलेलो आहोत. त्यानिमित्ताने मी आपणा सर्वांना या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे. वास्तविक पाहता मला जो कार्यक्रम पत्रिकेमध्ये विषय दिलेला आहे त्या विषयाचं संदर्भात मी प्रथमतः आपल्याशी व्यक्त होत आहे. विषय होता की संविधान सभा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आपण मार्गशीर्ष पौर्णिमा साजरी करत आहोत. त्या दृष्टीने विचार करता मला असं वाटले की मार्गशीर्ष पौर्णिमा या संदर्भात बोलणे अधिक उचित होईल, कारण की ही पौर्णिमा कोणत्या दृष्टीने महत्त्वाची आहे, त्या पौर्णिमेचं महत्त्व काय हे या प्रसंगी सांगणे उचित होईल. या दृष्टिकोनातून मी जो विषय आहे संविधान सभा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान निर्मितीपर्यंतचा प्रवास हा विषय यावेळेस न घेता पुढे कधी वेळ मिळाला तर तो घेता येईल, कारण की संविधान सभा ते संविधान निर्मिती हा विषय खूप महान आहे, मोठा आहे आणि तो समजण्यासाठी वेळही आवश्यक असतो. म्हणून या थोड्याशा वेळेमध्ये हा विषय तुमच्या गळी उतरणे थोडे अवघड होईल. म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमा या विषयावरती बोलण्याचं मी निश्चित केलं. पुन्हा केव्हा तुम्हाला वाटले तर या विषयावरती आपण बोलूया. सध्या आपण मार्गशीर्ष पौर्णिमेच्या अनुषंगाने या ठिकाणी मी व्यक्त होत आहे. बंधू आणि भगिनींनो, बौद्ध धर्मामध्ये पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे. पौर्णिमा, अमावस्या ह्या ऋतुचक्राप्रमाणे येतात प्रत्येक महिन्यामध्ये, आणि या प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेचं महत्त्व बौद्ध धर्मीयाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. पौर्णिमा ही प्रत्येक महिन्यात येते. त्या प्रत्येक महिन्यातील येणाऱ्या पौर्णिमेचं महत्त्व भगवंताच्या जीवनामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनाच्या अनुषंगाने त्या पौर्णिमा पावन झालेल्या आहेत, आणि म्हणून त्या पौर्णिमेचं महत्त्व हे निश्चित झालेलं आहे. घटना भगवंताच्या जीवनातील आणि त्या या पौर्णिमेस घडलेल्या आहेत, म्हणून आपण त्या घटनांना
परत स्मरण करण्यासाठी आणि त्या घटनांचं महत्त्व या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी या पौर्णिमेचे आपण साजरीकरण करतो आणि आपला आनंद व्यक्त करतो. या 12 पौर्णिमेपैकी बुद्ध पौर्णिमा म्हणून जी वैशाखी पौर्णिमा आहे हिचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे आपल्याला माहीतच आहे, परंतु मी या संदर्भात थोडक्यात असं म्हणत आहे की या वैशाखी पौर्णिमेला भगवंताचा जन्म इसवी सन पूर्व 563ला लुंबणी वनात झाला. वैशाखी पौर्णिमेसहच भगवंताला ज्ञान प्राप्ती झाली, म्हणून ही पौर्णिमा महत्त्वाची आहे. वैशाखी पौर्णिमेसहच इसवी सन पूर्व 483ला कुशीनगर येथे भगवंताचं महापरिनिर्वाण झालं. म्हणजे भगवंताच्या जीवनातील ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या घटना या वैशाखी पौर्णिमेस घडलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ही पौर्णिमा सर्व पौर्णिमेपेक्षा अनन्यसाधारण आहे. बाकी प्रत्येक पौर्णिमेचं वैशिष्ट्य हे भगवंताच्या जीवनातील किंवा बौद्ध धर्मातील घडलेल्या घटनामुळे त्यांचं महत्त्व हे अबाधित आहे. या संदर्भात जेव्हा आपण मार्गशीर्ष पौर्णिमेचा विचार करतो तेव्हा या मार्गशीर्ष पौर्णिमेमध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यांचा इथं मी थोडक्यात परामर्श घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रथमतः या मार्गशीर्ष पौर्णिमेला घडलेली घटना जी मी नमूद करत आहे ती म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि मगध सम्राट बिंबिसार यांची पहिली भेट. मगधचे राजे किंवा सम्राट बिंबिसार यांची आणि सिद्धार्थची पहिली भेट जी झाली ती या मार्गशीर्ष पौर्णिमेला झाली आहे. या अनुषंगाने विचार करताना आपण थोडा तपशील घेऊया. सिद्धार्थ गौतम बुद्ध हे वयाच्या 20व्या वर्षी शाक्य संघात प्रवेश करतात. शाक्य संघात प्रवेश केल्यानंतर 8 वर्षे त्यांची अगदी व्यवस्थित निघून जातात. 28 वर्षे संपल्यानंतर 29वे वर्ष लागते and this is the turning point in the life of Lord Buddha. हा टर्निंग पॉइंट आहे भगवंताच्या जीवनामधील. हा जीवनाला कलाटणी देणारा क्षण आहे जो या 29व्या वर्षी घडतो. या वेळेस 28 वर्षे सरल्यानंतर रोहिणी नदीचे पाणी पेटते. शाक्य आणि कोलिया हे जे 2 राज्य होते या 2 लोकांच्या राज्यामधून रोहिणी नदी वाहत असते. या रोहिणीमुळे शाक्य आणि कोलियांच्या राज्याचे विभाजन झालेले असते आणि या नदीचं पाणी हे दोन्ही राज्यातील लोक विचार विनिमयाने घेत असत. शेतीसाठी कधी हाणामाऱ्या होत असत, परंतु त्या काही प्रमाणातच. परंतु जेव्हा भगवंताचे 28 वर्षे सरलेले असतात आणि त्यावेळेस या रोहिणी नदीच्या पाण्याचा प्रश्न येतो तेव्हा ते पाणी इतकं पेटते की पाणी कुणी घ्यावे आणि कुणी नाही यासाठी प्रचंड वाद निर्माण होतो आणि हाणामाऱ्या होतात. विशेषतः शाक्य संघाचे लोक देखील त्यामध्ये हाणामारीमध्ये जखमी होतात. तेव्हा या शाक्य संघाचा सेनापती शाक्य संघाची परीक्षेत घेऊन असे 2 निर्णय घेतो की
हा पाणी प्रश्न युद्धाने आपण संपवूया, कारण की प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी या रोहिणी नदीच्या पाण्यामुळे शेतीसाठी पाणी घेण्यामुळे वाद निर्माण होतो, हाणामारी होतात, मारामारी होती, लोक जखमी होतात आणि यावर्षी तर प्रचंड प्रमाणात हाणामारी झालेल्या आहेत आणि यामुळे यापुढे असाच प्रसंग येऊ नये म्हणून युद्धाने हा प्रश्न संपवायचा असा शाक्य संघाचा सेनापती परिषद घेऊन निर्णय घेतो आणि शाक्य संघाच्या परिषदेमध्ये तो म्हणतो की युद्धाशिवाय पर्याय नाही, आपण युद्ध करावे. आणि नंतर दुसरा एक डिसिजन घेत होतो की या युद्धामध्ये 20 ते 25 वयाची जी तरुण आहेत या तरुणाने सैन्यामध्ये भरती व्हावे. युद्ध करणे त्यासाठी सैन्य आवश्यक आहे. प्रथमतः तो युद्ध करणे हा तो प्रस्ताव मांडतो आणि दुसरा प्रस्ताव दुसऱ्या दिवशी तो बांधतो की 20 ते 25 वयाच्या तरुणाने युद्धामध्ये सहभागी व्हावे, सैन्यामध्ये सहभागी व्हावे. याबद्दल कुणाचं काही म्हणणं आहे का? तर कुणी देखील काही म्हणत नाही, फक्त सिद्धार्थ उठतात. या दोन्ही देखील प्रस्तावाला ते विरोध करतात आणि युद्धाने प्रश्न सुटत नाहीत, युद्धाने युद्ध निर्माण होते आणि हे प्रेमाने जिंकता आले तर शक्य आहे आणि सामोपचाराने जर हा प्रश्न सुटला तर युद्धाचा प्रश्न येणार नाही आणि त्यामुळे युद्धास आणि सैन्य भरतीस सिद्धार्थ विरोध करतो. परंतु सेनापती हा हट्टास पेटलेला असतो. विशेषतः हा प्रस्ताव जेव्हा मांडला जातो तेव्हा शाक्य परिषदेने हा पूर्ण प्रस्ताव मान्य केलेला असतो. फक्त सिद्धार्थ गौतम बुद्ध हाच या विरुद्ध असतो. त्यावेळेस हा शाक्य सेनापती म्हणतो की शाक्य संघाने घेतलेला निर्णय इट इज बाइंडिंग टू यू, हा बंधनकारक आहे तुला आणि शाक्य संघाचे निर्णय शाक्य संघाच्या सदस्याने मान्य केलेच पाहिजेत, कारण की ते बहुमताने घेतलेले असतात. आणि हे जर तुला मान्य नसेल तर शाक्य संघ तुला शिक्षा करू शकतो. त्या शिक्षा म्हणजे देहांताची शिक्षा, देश त्यागाची शिक्षा आणि तिसरी म्हणजे तुझ्या कुटुंबाची संपत्ती शेती जप्त करणे आणि त्यांना बहिष्कृत करणे. ह्या 3 शिक्षा संघ देऊ शकतो. बाकी तपशील न सांगता मी असं सांगत आहे की सिद्धार्थ त्यांच्या भूमिकेवरती ठाम असतात आणि ते म्हणतात की मी माझ्या मताशी ठाम आहे. तुम्ही दिलेल्या शिक्षापैकी मी देश त्याग ही शिक्षा भोगण्यास तयार आहे. हा देश त्याग शिक्षा भोगण्यासाठी तयार असताना हा सेनापती म्हणतो की तू जर देश त्याग केला तर कौशल राजाचेच मांडलिक हे शाक्य संघ किंवा कपिलवस्तूचे राजे असतात आणि कौशल राजा म्हणेल की सिद्धार्थ गौतम बुद्धाला कौशल या शाक्य संघाने जबरदस्तीने किंवा काही वेगळ्याच कारणाने हाकलून दिले की काय, म्हणून कौशल राजा आपल्यावरती अतिक्रमण करेल आणि त्यामुळे हा देश त्याग तू करतोस तो अंगलट येईल. त्यावेळेस सिद्धार्थ म्हणतात की यातून मी एक मार्ग काढतो, मी परिव्रजक होतो, मी संन्यास घेतो आणि संन्यास घेतल्यानंतर कुणी देखील काही म्हणण्याचा प्रश्न येत नाही. आणि संन्यास घेऊन सिद्धार्थ गौतम बुद्ध गृहत्याग करतात. गृहत्यागच नव्हे तर त्यांना देश त्याग देखील करायचा असतो. म्हणून कपिलवस्तू ही नगरी सोडून जवळपास 400 मैल ते अंतर कापून मगध देशाची राजधानी राजगृह येतात. राजगृह या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी एक पांडव नावाची टेकडी असते. या टेकडीच्या पायथ्याशी झोपडी बांधून ते थांबतात. दुसऱ्या दिवशी भिक्षा मागण्यासाठी ते भिक्षा पात्र घेऊन निघतात. तेव्हा राजगृह
या राजधानीमधील प्रत्येक नागरिक, स्त्री पुरुष भगवंताकडे पाहतच राहतात की इतका राजबिंडा, सुंदर, तरुण आणि विलक्षण तारुण्य लाभलेला व्यक्ती भिक्षा मागत आहे म्हणून सर्व त्याच्याकडे पाहत राहतात आणि त्यांच्या भोवती गोळा होतात. त्या ठिकाणी राजवाड्यासमोर अशा प्रकारची गर्दी जमलेली असते. राजवाड्यातून बिंबिसार हे दृश्य पाहतो. कोण व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या पाठीमागे इतकी लोक जमा झालेले आहेत. त्यानंतर तो सेवकातर्फे माहिती मागवतो आणि सेवक त्यांना सांगतो की ही व्यक्ती ती आहे जिच्या जन्माच्या वेळी ब्राह्मणाने अशी भाष्य केलेली असते की हे बाळ जर संसारात रमले तर ते सम्राट होईल आणि जर संसारात रमले नाही तर ते बुद्ध होईल, अशी ज्याची वाणी केली किंवा भविष्यवाणी केली ते म्हणजे हे सिद्धार्थ गौतम होय. तेव्हा सिद्धार्थ गौतमाच्या बद्दल इत्थंभूत माहिती घेण्यासाठी सेवकाला तो सांगतो बिंबिसार. सिद्धार्थ गौतम पांडव टेकडीच्या झोपडीपर्यंत जातात. तिथं ते आराम करतात आणि त्याच्या पाठोपाठ बिंबिसार त्यांच्या लवाजम्यासह भेट घेण्यासाठी येतात. आणि हा प्रवास जो आहे टेकडीपर्यंतचा तो कधी रथातून, कधी पालखीतून, कधी पायी अशा प्रकारचा करत करत येतात. भगवंताशी किंवा सिद्धार्थाची भेट झाल्यानंतर क्षेम कुशल विचारलं जातं आणि नंतर भगवंताचे किंवा सिद्धार्थाचे देश त्याग करण्याचे कारण समजल्यानंतर बिंबिसार त्यांना म्हणतात की तुझे आणि माझे तुझे जे वडील आहेत त्यांचे आणि माझे खूप दृढ संबंध आहेत, खूप चांगल्या प्रकारचे संबंध आहेत आणि त्या संबंधाचा दाखला देऊन मी तुला असं सांगत आहे की तू या वयात अशा प्रकारे वैराग्य प्राप्त करून जीवन पुढील घालवू नकोस. तारुण्य आहे त्याचा आनंद घे, राज्य आहे त्याचा आनंद घे आणि तुला जर तुझ्या वडिलाचं राज्य नको असेल तर माझे अर्ध राज्य तुला देतो. तेही नसेल तर माझ्या सैन्यात तू समावेश हो आणि तुझ्या पराक्रमाने राज्य संपादन कर. अशा प्रकारे बिंबिसार भगवंतांना विनंती करतात. परंतु भगवंत म्हणतात की मी ज्या कारणास्तव बाहेर आलेलो आहे, मला कोणतेही आमिष हे विचलित करू शकणार नाही. मी या जीवनामध्ये जो कलह आहे तो राजामधील कलह असो, बंधूमधील कलह असो, भावातील कलह असो, माता पित्यामधील कलह असो किंवा बहिणीमधील समाजातील प्रत्येक घटकामधील जो कलह आहे त्या कलहाचं व्हॉट इज द रिझन अँड व्हॉट इज द सोल्युशन हे शोधण्यासाठी मी बाहेर पडलेलो आहे आणि तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही. आणि ह्या कलामधून शांतता निर्माण करण्यासाठी मी बाहेर पडलेलो आहे असं ते दृढ निश्चयाने सांगतात. तेव्हा बिंबिसार समजून घेतो की सिद्धार्थ कोणत्याही आमिषास बळी पडणार नाहीत. त्यावेळेस बिंबिसार त्यांना विनंती करतात की जेव्हा तो या कलहाचे कारण आणि त्याचं सोल्युशन सापडेल त्यावेळेस तू मला पुनश्च भेट दे आणि तुझ्या ज्ञानाचा उपदेश कर. एवढी ते विनंती करतात आणि निघून जातात. भगवान गौतम बुद्ध उर्वेला या दिशेने निघतात, म्हणजेच बोधिगयाकडे निघतात पुढील तपस्याकडे. हा त्यांचा या मार्गशीर्ष पौर्णिमेत घडलेला प्रसंग आहे आणि या दृष्टिकोनातून भगवंताची किंवा सिद्धार्थ गौतम बुद्धाची आणि बिंबिसाराची पहिली भेट या मार्गशीर्ष पौर्णिमेस होती. म्हणून ही मार्गशीर्ष पौर्णिमा महत्त्वपूर्ण आहे. यानंतरची दुसरी घटना, सिद्धार्थ गौतम बुद्धाचा चुलत भाऊ देवदत्त हा लहानपणापासून दुष्ट प्रवृत्तीचा असतो आणि
सिद्धार्थबद्दल त्याला तिरस्कार असतो, द्वेष असतो, मत्सर असतो. त्याचं कारण म्हणजे लहानपणी घडलेला प्रसंग तो तुम्हाला सर्वांना माहीत आहे. परंतु आय एम गोइंग टू रिपीट इट अगेन. जेव्हा सिद्धार्थ वडिलांच्याच शेतीच्या एका झाडाखाली बसलेला असतो तेव्हा त्यांच्यासमोर एक हंस धडपडत पडलेला असतो. तो पाहून सिद्धार्थ उठतात. त्याला बाण लागलेला असतो. बाण ते त्या हंसाच्या पोटातून काढतात, त्याची शुश्रूषा करतात, त्याला पाणी देतात, त्याचे रक्त पुसतात आणि त्याला जवळ घेऊन अभयदान देतात, त्याला जीवदान देतात आणि तो धडपडणारा राजहंस शांत होतो. तितक्यात देवदत्त तिथं येतो आणि देवदत्त म्हणतो की मी एका पक्षाला बाण मारलेला आहे, तो इथेच कुठेतरी कोसळला असेल. सिद्धार्थ म्हणतात की हा पक्षी माझ्याकडे आहे. तेव्हा तो म्हणतो की तो पक्षी माझा आहे, तो मला दे. सिद्धार्थ म्हणतो की हा पक्षी तू घायाळ केलेला आहेस, तू त्याला मारणार होतास आणि मारण्यासाठी बाण मारलास. मी त्याला जीवदान दिलेलं आहे आणि माझा त्याच्यावरती हक्क आहे. दोघांचं वाद निर्माण होतो आणि हा वाद राजवाड्यापर्यंत पोहोचतो. राजवाड्यामध्ये लवादाद्वारे हा निर्णय दिला जातो की मारणारापेक्षा जीवदान देणारा श्रेष्ठ असतो आणि जीवदान देणाऱ्याचेच हक्क त्या पक्षावरती आहे. अशा प्रकारचा निर्णय दिल्यामुळे देवदत्ताला तो हंस मिळत नाही आणि तिथून पुढे देवदत्त हा अतिशय तिरस्कार दृष्टीने, मत्सराने, द्वेषाने, खुनशी वृत्तीने आणि भगवंताला जागोजागी छळण्याच्या उद्देशाने वागत असतो. प्रसंग जेव्हा भगवान गौतम बुद्ध हे ग्रह त्याग करून, देश त्याग करून बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर प्रचार प्रसार करत असतात, त्यावेळेस हा देवदत्त कपिलवस्तू येथे श्रमणाचा वेश धारण करून राणी यशोधरा हिच्या महलामध्ये प्रवेश करतो. किती दुष्ट वृत्ती आहे हे यातून दिसत आहे. आणि प्रवेश केल्यानंतर यशोधरे समजत नाही की हा व्यक्ती कोण आहे ते, कारण की त्याने श्रमणाचा किंवा भिक्खूचा वेश धारण केलेला असतो. आणि त्यावेळेस त्यांचा संवाद होतो आणि संवादामध्ये तो तिला सांगतो की माझं तुझ्यावरती प्रेम आहे. आणि अशा प्रकारचे स्वतःच्या भावावरती देखील व्याभिचारी नजर ठेवणारा हा देवदत्त असतो. तिथून यशोधरा त्याला हाकलून लावते, परंतु या देवदत्ताचा मत्सर हा वाढतच राहतो. भगवंताने हा जो धम्म निर्माण केलेला असतो, स्थापन केलेला असतो, त्याचे अनुयायी राजा बिंबिसार आणि प्रसेनजीत अशा प्रकारचे वेगवेगळे राजे हे त्याचे शिष्य झाले असतात. आणि या धम्माचे वैशिष्ट्य म्हणजे हा सर्व देशभर नव्हे तर देशाच्या बाहेर देखील प्रसारित झाला होता. आणि त्यामुळे या देवदत्ताच्या मनामध्ये असूया निर्माण झाली होती आणि म्हणून तो संघामध्ये प्रवेश करतो. तो देखील श्रमण होतो. त्याचा उद्देश एकच असतो की आज न उद्या आपण संघ प्रमुख होऊ, या संघाचे आपल्याकडे नेतृत्व येईल. आणि त्या दृष्टीने तो भगवंताला एक दिवशी म्हणतो की तुमचे आता वय झालेले आहे आणि हा संघ सांभाळणे तुम्हाला नाव इट इज क्वाईट डिफिकल्ट. त्यामुळे या संघाचा उत्तराधिकारी म्हणून मला नेमण्यात यावे, अशा प्रकारे तो सिद्धार्थकडे किंवा भगवान गौतम बुद्धाकडे मागणी करतो. तेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध त्याच्या मागणीस नकार देतात आणि ते सांगतात की मी माझ्या
संघाचा किंवा धम्माचा उत्तराधिकारी कोणी नेमत नाही. माझा धम्म हाच उत्तराधिकारी असेल. माझ्या धम्माचे तत्वच धम्म हा चिरकाल टिकविणार. आणि धम्माचे जर तत्व चिरकाल नसतील किंवा ते शाश्वत नसतील किंवा ते तकलादू असतील तर कुणी कितीही मोठा उत्तराधिकारी नेमला तरी धम्म टिकत नाही. धम्म तत्वावर टिकतो. आणि माझ्या धम्माचा उत्तराधिकारी फक्त धम्म आणि त्याचे तत्व असतील. त्यामुळे पुनश्च एकदा देवदत्त अतिशय क्रोधित होतो. विशेषतः या ठिकाणी आणखी एक प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखी बाब आहे की भगवान गौतम बुद्धाने सारीपुत आणि मोगलियान हे जे त्यांचे शिष्य असते त्या शिष्यांना संघ सेनापती म्हणून नेमलेलं असतं. आणि देवदत्ताची इच्छा असते की कमीत कमी मला संघ सेनापती तरी नेमावे, ज्यामुळे मी संघ प्रमुखापर्यंत पोहोचेल. आणि ती देखील इच्छा सफल होत नाही. म्हणून तो अतिशय क्रोधित होतो आणि भगवंतांना संपवण्याचा डाव तो रचतो. 3 वेळेस तो प्रयत्न करतो भगवंताला संपवण्याचा. हा इतका दुष्ट प्रवृत्तीचा असतो की याने बिंबिसार जो मगधचा राजा असतो आणि या बिंबिसारचे सिद्धार्थ गौतम बुद्धांना अभय असते आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना या बिंबिसारचे अभय असल्यामुळे देवदत्ताला त्यांच्या विरुद्ध काही करता येत नसे. देवदत्ताने असा प्लॅन केला की या बिंबिसारला संपवायचे. ते संपवायचे कसे? बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू देखील तशाच प्रवृत्तीचा होता, दुष्ट प्रवृत्तीचा होता. त्याला लवकरात लवकर राज्य हवं होतं. आणि देवदत्त या अजातशत्रूला सांगतो की तुला लवकरात लवकर राज्य मिळवायचे असेल तर तुझ्या वडिलाची हत्या कर. हे ऐकून देवदत्तच्या म्हणण्यानुसार अजातशत्रू बिंबिसाराची हत्या करण्यासाठी एके दिवशी रात्री शयनगृहात जातात. परंतु बिंबिसारला अगोदरच कल्पना असते म्हणून हा त्याचा डाव फसतो. वडील मुलाला माफ करतो, परंतु वडिलाच्या हत्या करण्याची जी सुडाग्नी असते ती सुडाग्नी या अजातशत्रूच्या मनामध्ये पेटतच राहते. आणि एक दिवशी अजातशत्रू बिंबिसारला कैद करतो आणि त्याची हत्या करण्यात येते. आणि हा अजातशत्रू मगधचा सम्राट बनतो. अजातशत्रूचे आणि देवदत्तचे अतिशय घनिष्ठ संबंध असतात. त्याच्याच सांगण्यानुसार बिंबिसारचा शेवट किंवा नाश करण्यात आला असतो. आणि आता बिंबिसार नसल्यामुळे देवदत्ताला भगवंतांची हत्या किंवा त्यांना नाहीसे करणं सोपं होतं. ते प्रथमतः अशा प्रकारचा प्लॅन करतात की भगवंत एका दिवशी एका पर्वताच्या पायथ्याशी एरझरा करत होते. हे एरझरा करत असताना देवदत्त पाहतो आणि देवदत्त त्या पर्वतावरती जाऊन एक प्रचंड मोठी शिळा भगवंताच्या दिशेने ढकलून देतो, ज्यामुळे की भगवंत त्या शिळेखाली दडपून त्यांचा अंत होईल. परंतु ती शिळा खाली उतरत असताना एक दुसऱ्या दगडाला टकरत ती दुसरीकडे ती प्रवाहित होते आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडते. परंतु दगडांना स्पर्श करत असताना त्या शिळेचा एक लहानसा तुकडा भगवंतांच्या पायाला लागतो, जखम होते, रक्तबंबाळ होतात. आणि त्या ठिकाणी असलेला जीविक हा वैद्यशास्त्रामध्ये निपुण असतो, तो शुश्रूषा करतो आणि जखम बरी होती. हा पहिला प्रसंग असतो ज्यावेळेस देवदत्त भगवंताला संपवण्याचा प्रयत्न करतात. दुसरा प्रसंग असा की या देवदत्ताचे आणि अजातशत्रूचे इतके जवळचे संबंध असतात की अजातशत्रूला काय म्हणेल ते अजातशत्रू
मान्य करत असतो. एक दिवशी देवदत्त अजातशत्रूला म्हणतो की मला काही लोक लागतात. तेव्हा अजातशत्रू काही लोकांना देवदत्त सोबत पाठवतात आणि देवदत्त सोबत गेलेल्या लोकांना ते असे आदेश करतात की देवदत्त सांगेल ते काम करायचं. देवदत्त त्या लोकांना सांगतो की त्या ठिकाणी भगवंत आहेत आणि त्यांची जाऊन तुम्ही हत्या करणे. भगवंत कुठे आहेत तो ठिकाणा ते सांगतात. लोक तिथपर्यंत जातात, परंतु भगवंताच्या मैत्रीपूर्ण, कारुण्यमय आणि प्रज्ञाशील या रूपाकडे पाहून ते भगवंतमय होतात. तेच बुद्धमय होतात, तेच हतबल होतात आणि सांगतात की आम्ही भगवंताची हत्या करू शकत नाही. हा दुसरा प्रसंगही फेल होतो आणि शेवटी हा देवदत्त थांबत नाही. तिथं एक नालागिरी म्हणून हत्ती असतो. या अजातशत्रूच्या हत्ती शाळेमध्ये एक नालागिरी नावाचा हत्ती असतो. हा इतका मस्तावलेला हत्ती असतो, बेधुंद असतो आणि खूपच ताकदवान असतो. हा शेवटचा प्लॅन करतो देवदत्त की या हत्तीला भगवंताच्या वाटेवरती सोडायचे. त्यासाठी तो हत्ती शाळेचे जे प्रमुख असतात किंवा रक्षक असतात त्याची भेट घेतो आणि तो सांगतो की मी अजातशत्रूचा नातेवाईक आहे. तू मी सांगतोय त्याप्रमाणे काम कर, तुला प्रमोशन दिलं जाईल किंवा ते नसेल तर तुझी पगार वाढ केली जाईल. इतकी माझ्यामध्ये शक्ती आहे, कारण की मी अजातशत्रूचा नातेवाईक आहे. ते रक्षक मान्य करतात. त्या हत्तीला दारू पाजली जाते आणि भगवंत येत असताना त्याच रस्त्यावरती हा पिसाळलेला, बेधुंद झालेला, मस्तावलेला हत्ती नालागिरी सोडला जातो. हत्ती धावत निघतो. लोक घाबरले असतात, ते आक्रोश करतात. तिथं आनंद नावाचा शिष्य असतो, तो देखील हत्तीला आवरण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते शक्य होत नाही. भगवंत पाहतात हत्ती धावत येत आहे. भगवंत शांतपणे हत्तीकडे निघतात. हत्तीची आणि भगवंताची नजरानजर होते. भगवंताच्या मैत्रीपूर्ण नजरेमधून जेव्हा हत्तीकडे दृष्टिक्षेप होतो तेव्हा हत्ती पूर्णतः बेहोश असलेला शांत होतो. आणि या मैत्रीपूर्ण दृष्टिक्षेपामुळे जो पिसाळलेला हत्ती असतो, तो दारू पिलेला हत्ती असतो, तो शांत होतो. त्याच्यामध्ये देखील मैत्रीभाव निर्माण होतो. पुढचे दोन्ही पाय खाली टेकवतो आणि भगवंताचे त्याच्या सोंडीने दर्शन घेतो आणि तिथली धूळ स्वतःच्या माती लावतो. भगवंताला आशीर्वाद देतात. हत्ती उडतो, भगवंताला प्रदक्षिणा घालून पुनश्च निघून जातो. म्हणजे मैत्रीपूर्ण दृष्टीने किंवा प्रेम करुणा या दृष्टिकोनातून जर तुम्ही वागलात तर पशु देखील तुम्हाला मित्रापणे वागतो. पशु देखील पशुत्व त्यामधलं गमावतो आणि प्रेमाने तुमच्याशी वागतो. अशा प्रकारचा हा प्रसंग जो की शेवटचा असतो, हा या मार्गशीर्ष पौर्णिमेला घडलेला असतो. म्हणून ही मार्गशीर्ष पौर्णिमा महत्त्वाची आहे. या ठिकाणी देवदत्ताचे सर्व प्रयत्न हे असफल होतात आणि जो वाईट कृत्य करतो त्याला देखील तसेच फळ मिळतात. देवदत्ताचा अंत देखील अशाच प्रकारे होतो. दलदलीमध्ये तो रुततो आणि त्याच्या अनुयासहित तो बुडतो आणि त्याचा अंत होतो. तो पूर्ण तपशील न सांगता हा दुसरा प्रसंग आहे, ज्या प्रसंगामुळे ही मार्गशीर्ष पौर्णिमा आपण अतिशय आनंदाने साजरी करतो. यानंतरचा प्रसंग हा श्रीलंकेमधील आहे.
सम्राट अशोक आणि त्यांची पत्नी, पहिली पत्नी देवी यांना महेंद्र आणि संघमित्रा नावाचे अपत्य असतात। महेंद्र हा थोरला, त्यानंतर 2 वर्षांनी जन्मलेली संघमित्रा, आणि या दोघांना देखील बौद्ध धम्माचे शिक्षण आणि भिक्षुणी म्हणून त्यांना दीक्षा दिलेली असते। महेंद्र हा प्रथमतः श्रीलंकेमध्ये धम्म प्रचारासाठी जातो आणि तिथं धम्म प्रचार केल्यानंतर तिथल्या लोकांना एक लक्षात येते की इथं राजघराण्यातील स्त्रिया, उच्चभ्रू स्त्रिया, तसेच उच्च समजल्या जाणाऱ्या स्त्रिया, या स्त्रियांना बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी, त्यांना भिक्षुणी करण्यासाठी तितक्याच ताकदीचे कोणीतरी लेडी असणं आवश्यक आहे। महेंद्र त्यांना भिक्षुणी करण्यामध्ये असमर्थ असतात, कारण की भिक्षुणीला दीक्षा ही भिक्षुणीकडूनच व्हावी स्त्रियांना, या उद्देशाने श्रीलंकेतील राजा तिस्स हा विवंचनेत असतो। हा राजा तिस्स आणि महेंद्र एक उपाय शोधतात। ते सांगतात की माझी बहीण ही संघमित्रा भिक्षुणी आहे आणि तुम्ही माझ्या वडिलाला जाऊन तुमचा संदेश सांगितला तर आपले जे काही उद्देश आहे तो उद्देश साध्य होईल। त्यानुसार सम्राट अशोकाकडे श्रीलंकेचे सेवक जातात, परिस्थिती विवेचित करतात आणि संघमित्रा, जिचे की वय 19 वर्षाचं असतं, जिला की सुमन नावाचा मुलगा असतो, जी की विवाहित असते, तिला सम्राट अशोक सूचना किंवा आदेश देतात की श्रीलंकेमधून जाऊन तिथे स्त्रियांना भिक्षुणीची दीक्षा देणे। संघमित्रा श्रीलंकेमध्ये निघण्यास तयार होते, निघते। तो दिवस असतो मार्गशीर्ष पौर्णिमेचा। तीच निघताना सोबत ज्या बोधिवृक्षाखाली भगवंताला ज्ञान प्राप्ती झाली असते, त्या बोधिवृक्षाची एक शाखा, एक फांदी सोन्याच्या तबकामध्ये घेऊन जहाजामध्ये बसून श्रीलंकेत पोहोचते। श्रीलंकेमधील अधरापूर, जे श्रीलंकेची पूर्वीची राजधानी होती, त्या राजधानीमध्ये येते। राजधानीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्या फांदीचं रोपण केलं जातं। तो दिवस असतो मार्गशीर्ष पौर्णिमेचा आणि तो वृक्ष आज देखील प्रचंडपणे मोठ्या स्वरूपात तो उभा आहे। आज देखील तुम्हाला तो वृक्ष पाहावयास मिळेल। आणि या वृक्षाची स्थापना केल्यानंतर तिथल्या लोकांचे किंवा स्त्रियांची मागणी असते की आम्हाला दीक्षा देऊन भिक्षुणी संघामध्ये प्रवेश करणे किंवा भिक्षुणी म्हणून आम्हाला दीक्षा देणे। या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाचा दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा आहे। बौद्ध धर्माला मध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान नाही। स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने धम्मामध्ये सक्रियपणे काम करू शकते, तिला कमी दर्जाने लेखले जात नाही, हे यामधून सिद्ध होते। आणि भगवंताच्या धम्मामध्ये स्त्रियांना देखील दीक्षा देऊन भिक्षुणी होण्याचा हक्क किंवा भिक्षुणी करण्यात येत असे। त्यानुसार संघमित्राने श्रीलंकेमधील स्त्रियांना भिक्षुणीची दीक्षा दिली आणि ही भिक्षुणीची दीक्षा दिल्याचा दिवस हा मार्गशीर्ष असतो। आणि म्हणून या मार्गशीर्ष पौर्णिमेचं महत्त्व बौद्ध धर्मामध्ये अतिशय अनन्यसाधारण आहे। या संघमित्राने श्रीलंकेमध्ये सोबत त्यांच्या किंवा तिच्यासोबत
वास्तुशास्त्रज्ञ, वैद्यकीय शास्त्रातले तज्ज्ञ, आणखी इतर शाखेमधले तज्ज्ञ घेऊन आले असते. त्यामुळे श्रीलंकेचे स्वरूप वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांनी तिथे भरारी घेतली, वास्तुशास्त्रामध्ये भरारी घेतली आणि हे सर्व करण्यामध्ये संघमित्राचा खूप महत्त्वाचा रोल आहे. त्या ठिकाणी संघमित्राने भगवान गौतम बुद्धाचा धम्म जो आदि कल्याणकारक आहे, मध्यम कल्याणकारक आहे, अंत कल्याणकारक आहे, ह्या धम्माचा प्रसार करून त्यांनी या संघमित्राने तिथं सांगितलं की हा धम्म बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे, लोकानुकंपाय आहे. हे तत्वज्ञान तिने श्रीलंकेमध्ये सर्व स्त्रियांना सांगून, ज्या उच्चभ्रू राजवाड्यातील स्त्रिया होत्या त्यांना दीक्षा देऊन तिथं भिक्षुणी संघाची स्थापना केली. अशा प्रकारे ह्या 3 घटना ज्या की बौद्ध धम्माच्या दृष्टीने, भगवंताच्या जीवनातील घटनांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या घटनाचा ऊहापोह करण्यासाठी, त्याला पुनश्च उजळणी देण्यासाठी, त्या घटनाचा आनंद जो आहे तो आपण उपभोगण्यासाठी, ती घटना ज्या दिवशी घडली, ज्या पौर्णिमेला घडली, त्या पौर्णिमेला आपण साजरं करून त्या घटनांचा पुनश्च आपण परामर्श घेतो आणि त्याबद्दल आपण विचार करतो. अशा प्रकारे ह्या ज्या घटना पौर्णिमेस घडलेल्या आहेत, या एकूण 3 घटना आहेत. मित्रांनो, बौद्ध धम्मामध्ये ज्या ज्या पौर्णिमे आल्यात त्या संपूर्ण पौर्णिमा ह्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि त्या वैशिष्ट्याचं कारण म्हणजे त्या पौर्णिमेला भगवंताच्या जीवनामध्ये अति महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. या घटना घडल्यामुळे ह्या पौर्णिमा पवित्र झालेल्या आहेत. घटना घडल्यामुळे त्याची आपण नोंद घेतलेली आहे आणि त्यामुळे आपण ह्या पौर्णिमा अतिशय उत्साहात साजरी करतो. मित्रांनो, या बौद्ध धम्माच्या पौर्णिमा संदर्भात विचार करताना आपण एक बाब प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की आपणाला बौद्ध धम्म मिळाला कसा, आपल्याला बौद्ध धम्म मिळाला कसा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पाठीमागे किती मोठ्या प्रमाणात संघर्ष केला, किती मोठ्या प्रमाणात त्यांनी यासाठी संघर्ष करून आपल्याला हा बौद्ध धम्म दिला. ही काही बाजारात जाऊन एखादी वस्तू विकत घ्यावी तशातली बाब नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये, धार्मिक जीवनामध्ये सर्वात जास्त चिंतन कोणत्या बाबीवर केलं असेल तर ते म्हणजे धार्मिक बाबीवरती जास्त चिंतन केलं. आणि या धार्मिक बाबीमध्ये चिंतन करताना त्यांनी या देशातली समाज व्यवस्था यावरती चिंतन केलं. या समाज व्यवस्थेवरती चिंतन करताना त्यांनी या समाजामधली जाती व्यवस्था, चातुर्वर्ण व्यवस्था याच्यावरती चिंतन केलं. आणि हे चिंतन करत असताना त्यांच्या एक लक्षात आलं की चातुर्वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, दिस इज मॅन मेड, दिस इज नॉट गॉड मेड. हे काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचं प्राबल्य अबाधित राहण्यासाठी काही वर्गाने केलेली ही एक तरतूद आहे, त्यांच्यासाठी केलेली सोय आहे. ही एक त्या समाजाची एक स्वतःचीच केलेली सोय आहे, हे तेव्हा त्यांना समजले.
आणि तेव्हा त्यांना समजले की ही जातीयतेची जी उतरंड आहे, या उतरंडीमध्ये सर्वात जो नाडला गेला, नडविला गेला आहे तो समाज म्हणजे अस्पृश्य समाज. या जातीयतेची, या धर्माची सर्वात शेवटची दुर्दैवी पायरी म्हणजे अस्पृश्यता. आणि अस्पृश्यता ही या धर्माने, या जाती व्यवस्थेने, या समाज व्यवस्थेने, या वर्ण व्यवस्थेने निर्माण केलेले आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धार्मिक चिंतन करताना समजले आणि त्याचे चटके काय आहेत ते स्वतः अनुभवलेले असतात. समाजाने तर अनुभवलेले आहेतच आहेत, पण स्वतः ते अनुभवलेले असतात. आणि त्यामुळे अस्पृश्यता ही माणसाला माणूस म्हणून जीवन जगू देत नाही, त्याहीपेक्षा पशुपेक्षाही कमी दर्जाचे, हीन दर्जाचे जीवन जगावे लागते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या सामाजिक धार्मिक चिंतन केल्यानंतर समजते. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येते की या जातीयतेच्या, वर्णव्यवस्थेच्या चक्रामध्ये पिसून जाण्यापेक्षा या समाज व्यवस्थेलाच लाथाडले आणि नवीन मार्ग शोधला तर हा अस्पृश्यता हा जो डाग आहे तो पुसला जाईल. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी पावले उचलले. मित्रांनो, एका दिवसात वी आर नॉट ट्रान्सफर्ड फ्रॉम अनटचेबल्स टू बुद्ध. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतोनात विचार केलेला आहे. आणि त्यांचं जीवन तुम्हाला पूर्ण माहीत आहे, परंतु त्यांनी प्रथमतः या हिंदू धर्माच्या चौकटीमध्ये राहूनच अस्पृश्यता नाहीशी होती का याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांनी हिंदू धर्मात राहूनच जर बदल होत असेल, यांची मनोवृत्ती बदलत असेल तर इट इज बेटर. नो नीड ऑफ हॅव्हिंग अनदर रिलिजन. इथं जर ही अस्पृश्यता यांच्या दृष्टिकोनातून, यांच्या मनामध्ये, यांच्या मनोवृत्तीमध्ये बदल झाला तर नाहीशी झाली, तर उत्तम. या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले. पहिला प्रयत्न 19 मार्च 20 मार्च 1927 महाडचा सत्याग्रह. समानतेचा अधिकार आम्हालाही आहे, पाणी पिण्याचा अधिकार आहे आम्हालाही आहे, आम्ही मानव आहोत. त्या दृष्टिकोनातून त्याने महाडचा सत्याग्रह केला. परंतु ते पाणी पुनश्च अपवित्र झालं म्हणून शेण आणि गोमूत्र टाकून शुद्ध केलं. आणि न्यायालयामध्ये हे प्रकरण गेलं. जवळपास 10 वर्षे लागले. 1937ला निकाल लागला की महाडचे तळे हे सार्वजनिक आहे. इट इज नॉट अ प्रायव्हेट प्रॉपर्टी. सार्वजनिक आहे. हे जेव्हा निकाल लागला तेव्हा आपल्याला अधिकार प्राप्त झाला. आणि हा अधिकार प्राप्त करून देण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 10 वर्षे वाट पाहावी लागली. या हिंदू धर्माच्या चौकटीमध्ये राहूनच अस्पृश्यता नाहीसे करण्यासाठी त्याने 1 मार्च 1930ला काळाराम मंदिर सत्याग्रह केला. तो सत्याग्रह 5 वर्षे चालला. आम्ही हिंदू आहोत, मग आम्हाला हिंदूच्या देवांची दर्शन घेण्याचा आमचा हक्क आहे. तो हक्क आम्ही बजावणार, कारण की आम्ही हिंदू धर्माचे एक अविभाज्य भाग आहोत, घटक आहोत. परंतु तोही प्रयत्न 5 वर्षे सतत झगडून यांच्या मनोवृत्तीमध्ये कुठेच फरक पडला नाही. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाऊराव गायकवाडांना सांगितलं की हा सत्याग्रह स्थगित करा. 5 वर्ष झाले. त्यानंतर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आले की आपण किती प्रयत्न केले, सत्याग्रह केले, तरी देखील हा झोपलेला समाज जागा होत नाही. म्हणून त्याने 13 ऑक्टोबर 1935ला येवला या मुक्कामी घोषणा केली
की मी महार म्हणून जन्मास आलो असलो तरी महार म्हणून मरणार नाही, अशा प्रकारे धर्मांतरांची घोषणा 1935ला केली. आणि त्यानंतर पुढे 1935 ते 14 ऑक्टोबर 1956 जवळपास 21 वर्षे विविध धर्माचा, विविध पंथाचा अभ्यास करून ते या निष्कर्षास आले की फक्त आणि फक्त बौद्ध धर्मच असा धर्म आहे की ज्यामध्ये मानवता हाच त्याचा मूलाधार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्म कोणता पाहिजे होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेस अर्पण केले होते. हे संविधान इट इज बेस्ड ऑन डेमोक्रेसी. हे संविधान लोकशाहीवरती आधारित आहे. संविधानाने लोकशाही पुरस्कृत केलेली आहे आणि या संविधानाच्या लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांना त्याच दृष्टिकोनातून धर्म अपेक्षित होता. जो धर्म लोकशाहीवादी आहे, ज्या धर्मामध्ये कर्मकांड नाही, ज्या धर्मामध्ये अंधश्रद्धा नाही, ज्या धर्मामध्ये यज्ञ नाही, तसेच ज्या धर्मामध्ये फक्त माणुसकी आहे, मनुष्य हा त्याचा केंद्र असेल, मानवता हा त्याचा केंद्र असेल, अशा प्रकारचा धर्म आणि ज्या धर्माची मूल्ये ही समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय यावरती असेल असा धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होता. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी जो अभ्यास केला, त्या अभ्यासाअंती त्यांना लक्षात आलं की फक्त शांतीचा मार्ग देणारा, शांतीचा संदेश देणारा मार्ग आणि धम्म म्हणजे भगवान गौतम बुद्धाचा धम्म. त्यामुळे ते एक वेळे दिल्लीच्या सभेमध्ये बोलताना ते म्हणले होते की बौद्ध धर्म हा युद्धापासून दूर जाणारा, युद्धाला दूर लोटणारा आणि शांतीला जवळ करणारा बौद्ध धर्म आहे. युद्धाला दूर लोटणारा आणि शांतीला जवळ करणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म आहे, अशा प्रकारचे त्यांचं वक्तव्य आहे. आणि त्या सर्व बाबीचा विचार करता त्यांनी या धम्माची निवड केली. वास्तविक पाहता त्या धम्माची त्यांना आवड तेव्हाच निर्माण झाली जेव्हा की त्यांना मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर केळुस्कर गुरुजीने भगवान गौतम बुद्धाचं चरित्र दिलं होतं. आणि ते चरित्र वाचल्यानंतरच त्यांना समजलं होतं की भगवान बुद्ध हा मानवतेचा संदेश देणारा धम्म संस्थापक आहे. या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय विचार करून आपल्याला हा धम्म दिला. कारण की ही जी लाखो लोकांची संख्या आहे, या लाखो लोकांच्या संख्येना मला प्रकाशाकडे न्यायचं आहे, अंधारातून प्रकाशाकडे न्यायचं आहे, अंधारातून परत अंधारामध्ये नेण्यासाठी मला मार्गक्रमण करायचं नाही. त्यामुळे यांना जीवनाचा प्रकाश हा दाखवण्यासाठी, जीवन मंगलमय करण्यासाठी, माणुसकी आणि माणूस म्हणून जगण्यासाठी जो धम्म आहे तो धम्म त्यांनी शोधला. आणि अभ्यासाअंती त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारून 14 ऑक्टोबर 1956ला आपणा सर्वांना बौद्ध धम्म देऊन नवा जन्म दिला, माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला. हे या धम्माचं वैशिष्ट्य होय. मित्रांनो, या धम्मामध्ये पंचशील आहे, त्रिशरण आहे, अष्टशील आहे आणि हे सर्व सदाचारावरती आहेत. आणि त्यावरती जर आपण
आपलं जीवनक्रम त्यानुसार सुरू केला तर तुमचं सर्वांचं जीवन हे मंगलमय होईल. पंचशिलेमध्ये जे 5 शील आहेत ते शील म्हणजे हे जीवनाची मूल्ये आहेत. या मूल्यानुसार जर वागलात तर निश्चितच जीवन सफल होईल. अहिंसा हे पहिलं त्यातलं मूल्य आहे. अहिंसा म्हणजे काया वाचा मनाने अहिंसा न करणे, आपणही अहिंसा न करणे, दुसऱ्यालाही अहिंसा न करणे सांगणे आणि ज्यांनी अहिंसा केली, हिंसा केली त्याचं समर्थन न करणे. तसेच मादक द्रव्याचं श्रवण न करणे, आपणही न सेवन करणे, दुसऱ्याला देखील सेवन करण्यास प्रवृत्त न करणे, एखाद्याने कोणी सेवन केलं असेल तर त्याचे समर्थन न करणे, चोरी न करणे, आपणही न करणे, दुसऱ्याला देखील चोरी करण्यास प्रवृत्त न करणे, एखाद्याने चोरी केली असेल तर त्याचं समर्थन न करणे, व्यभिचार न करणे, आपणही व्यभिचार न करणे, दुसऱ्याला देखील प्रवृत्त न करणे आणि एखाद्याचे समर्थनही न करणे. अशा प्रकारे जे 5 शील आहेत ते 5 शील काया वाचा मनाने आपण अंमलात आणले तर जीवन हे मंगलमय होईल आणि यामध्ये कसल्या प्रकारचे दुमत नाही. कारण की सदाचार हा बौद्ध धर्माचा मूल्याचा एक आधार आहे. सदाचाराने वागल्यास आपण प्रत्येक प्रश्नाची उकल करू शकतो हे भगवंत आपल्याला सांगतात आणि त्याच धर्माचा भगवंताने जो धम्म स्थापन केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला दीक्षा दिली. या संदर्भात मी शीलाचं महत्त्व 5 मिनिटात सांगत आहे. एक बोधकथा आहे. ती बोधकथा अशी आहे की जेव्हा श्रवण हे किंवा भिक्खू हे वर्षवास संपल्यानंतर धम्म प्रचारासाठी खेडोगावी जातात. असाच एक भिक्खू एका खेड्यातून नगराकडे जातो. वेळ रात्रीची असते. तो एका टेकडीवरती दिवा टिमटिमीत असताना पाहतो. तिथं जातो आणि रात्र काढतो. तिथल्या व्यक्तीला तो धम्मदेशना देतो आणि त्याला शीलाचे महत्त्व सांगतो. तेव्हा तो भिक्खू त्याला सांगतो की तू 5 शीलाचे पालन कर, तुझं जीवन पूर्णतः बदलून जाईल. हे 5 शील सांगितल्यानंतर तो व्यक्ती म्हणतो माझ्याच्याने यातलं काही शक्य नाही. तेव्हा तो भिक्खू म्हणतो कमीत कमी 4 शीलाचं पालन कर. तो म्हणतो हे पण शक्य नाही. कमीत कमी 3 शीलाचं पालन कर. हे पण माझ्या आवाक्यात नाही. कमीत कमी 2 शीलाचं पालन कर. हे पण माझ्याच्याने शक्य होणार नाही. तेव्हा तो भिक्खू म्हणतो कमीत कमी 1 शीलाचे तर तू पालन कर. तेव्हा त्यास तो तयार होतो आणि ते शील म्हणजे खोटं न बोलण्याचं. हा व्यक्ती म्हणतो यात काय विशेष आहे आणि त्यास तो मान्यता देतो. भिक्खू रात्रभर थांबून सकाळी निघून जातात. हा व्यक्ती दिवसभराचं काम आटपून त्याच्या कामास लागतो. त्याचं काम म्हणजे चोरी करणे. चोरी करून तो उपजीविका भागवत असतो. रात्रीचे 11-12 वाजतात. अंगावरती घोंगडी घेतो. चोरी करण्याचे साहित्य घेतो आणि तो ठरवतो की आता खोटं बोलायचं नाही किंवा पंचशिलेचं पालन करायचं आहे. म्हणजे आपण आज एक चांगल्या प्रकारे डाव मारायचा. आणि तो कोणता तर राजाच्या राजवाड्यात जाऊन राजाची तिजोरी फोडायची. त्या दृष्टीने तो हत्यारे वगैरे घेतो, निघतो. वेळ रात्रीची असते. 12 वाजले असतात. एका चौकात येतो. समोर एक व्यक्ती भेटती. ती व्यक्ती वेश बदलून आलेली असते आणि ते एकमेकाशी चर्चा करतात.
ती व्यक्ती म्हणजे राजा असतो स्वतः, घरा म्हणजे राज्यामध्ये काय चाललंय हे पाहण्यासाठी तो फेरफटका मारत असतो. तेव्हा राजा त्याला विचारतो, तू कोण आहेस? त्याला प्रश्न पडतो की मी काय सांगावे, परंतु रात्रीच मी भिक्खूला सांगितलं की मी खोटे बोलणार नाही. तेव्हा तो सांगतो की मी चोर आहे. कुठे चाललास? खोटं बोलायचे नाही, चोरी करण्यासाठी. कुणाकडे? राजवाड्यामध्ये. काय चोरणार किंवा काय तोडणार? राजाची तिजोरी तोडणार. सर्व काही खरं सांगतो. कुठे राहतो, काय नाव, संपूर्ण तपशील तो खरं सांगतो. राजा म्हणतो, आता तू एक कर, जी तू तिजोरी तोडशील किंवा जे काही आणशील ते मला 50-50 करून देणे. तू अर्ध घे, मी अर्ध. तो म्हणतो, मी मेहनत करणार आणि तुला अर्ध का देणार? तेव्हा तो म्हणतो, हे पहा, तू चोर आहेस, तू राजाची तिजोरी तोडण्यासाठी चालला आहेस, हे मी राजाला सांगितलेलं तुला कैद केले जाईल. आणि ते ठीक आहे का? हे अर्ध देणं ठीक आहे? तेव्हा हा चोर म्हणतो, ठीक आहे, तू इथंच थांब, मी तिजोरी तोडून येतो. जातो, तिजोरी तोडतो. तिजोरीमध्ये 3 हिरे असतात. तेव्हा त्याला प्रश्न पडतो की 3 घ्यावे की 2 घ्यावे की 1 घ्यावे? तो 2 हिरे घेतो. 3रा हिरा का घेत नाही? कारण की खाली गेल्यानंतर अर्ध वाटणी करायची, या 3ऱ्या हिऱ्याची वाटणी कशी करावी हे त्याला समजत नाही. म्हणून 2 हिरे घेऊन येतो, 3रा तिथेच ठेवतो. राजा खाली वाट पाहत असतो. राजा म्हणतो, काय झालं? तो सविस्तर संपूर्ण सांगतो. 1 हिरा त्याला देतो आणि तो निघून जातो. दुसऱ्या दिवशी राजा दरबार भरवतो आणि जो तिजोरीचा प्रमुख असतो, कोषागार, त्याला म्हणतो की थोडी तिजोरीची आपल्या राज्यामध्ये काय अवस्था आहे पाहूया. तो खजिनदार तिजोरीकडे जातो. तिजोरी तोडलेली असते. त्याच्या लक्षात येते की चोरी झालेली आहे. पाहतो 1 हिरा आहे. तो म्हणतो की हा हिरा आपण आपल्याकडे ठेवावा, कारण की चोरी तर झालेली आहे, म्हणजे 3 हिरे गेलेले आहेत असं आपण राजास सांगावे. त्या दृष्टीने तो 1 हिरा स्वतःकडे ठेवतो. राजाला जाऊन तपशील सांगतो की संपूर्ण हिरे चोरी गेलेले आहेत. राजाला या खजिनदाराच्या उद्देशाबद्दल शंका येते. तो म्हणतो, निश्चित काय ते सांग. 3 होते की 2 होते की 1 होता? काय आहे तो प्रकार? खरे सांग. तरी देखील हा खजिनदार हेच सांगतो की 3 हिरे चोरी गेलेस. त्यावेळेस राजा त्या चोरास आणण्याचा आदेश देतात. संपूर्ण पत्ता माहीत झाला असता. चोर येतो आणि राजाला पाहून गर्भगळीत होतो, कारण की ती व्यक्ती रात्रीची आज सिंहासनावरती आहे. निश्चित आपल्याला मृत्यूदंड होईल, यामुळे तो घाबरून जातो. राजा त्याला धीर देतो आणि रात्रीची परिस्थिती सांगण्यास त्याला सांगतो. राजाला तो संपूर्ण कथा आणि कथानक सांगतो. 2 हिरे घेतले, 1 तिथेच होता. आणि तेव्हा राजा पुनश्च त्या खजिनदाराला विचारतो की 1 हिरा तू घेतलास का? त्यावेळेस तो म्हणतो, होय साहेब, मी तो हिरा घेतलेला आहे. मी लोभापोटी तो हिरा घेतला आहे. चोरी झाली म्हणजे संपूर्ण हिरे गेले असतील असं मला वाटलं आणि तुम्ही ते मान्य कराल म्हणून मी तो हिरा माझ्याकडे ठेवला. त्यावेळेस राजा म्हणतो, तिजोरीचा रक्षकच जर चोर असेल तर तिजोरी सुरक्षित कशी राहील? आणि म्हणून त्या खजिनदाराला तिथून कामावरून काढलं जातं. आणि जो चोर असतो त्या चोराला राजा म्हणतात की उद्यापासून तू या तिजोरीचं रक्षक म्हणून काम करायचं. जो चोर असतो त्या चोराला ते म्हणतात की उद्यापासून या तिजोरीचं तू रक्षक म्हणून काम करायचं. तेव्हा प्रश्न पडतो की या चोराला कशा प्रकारचं काम? तेव्हा राजा म्हणतो की जी व्यक्ती प्रामाणिक आहे, जी व्यक्ती सत्य बोलते, जी व्यक्ती खरं बोलते, तिच्या हाती तो कोण आहे, कोण होता हा विचार न करता तो सत्यवादी आहे, हाच त्याचा क्रायटेरिया आहे. आणि त्यामुळे मी याला तिजोरीचा रक्षक म्हणून नेमतो.
हा व्यक्ती अत्यंत खुश होतो आणि मनात विचार करतो की एका शिलाचं सामर्थ्य एवढं आहे, तर 5 शील प्राप्त केले त्यानुसार वागलं तर किती आपण मंगलमय जीवन जगू शकोल याचा आपण सर्वांनी विचार करणं आवश्यक आहे। ही एक बोधकथा आहे। या दृष्टीने मी आपणासमोर शिलाचं, पंचशिलाचं महत्त्व काय आहे हे एका शिलामधून नमूद केलं आहे। आज आपण मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त आलात, वेळ झाला असेल, मी आणखी 1 तास बोलू शकतो, परंतु तुमची क्षमता याचाही विचार मला करणं आवश्यक आहे। आणि वास्तविक पाहता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प दिन या अनुषंगाने देखील बोलणार होतो, कारण की ज्या संकल्प दिनामुळे संविधान निर्मितीपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास झाला। संकल्प असावा, परंतु तो परिपूर्ण देखील करावा आणि परिपूर्ण करण्याचा उद्देश हे फक्त स्वतःपुरतं नसावे, त्यामध्ये समाजाभिमुखपणा असावा। त्याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प। तो संकल्प वेळ मिळेल तेव्हा संकल्प आणि संविधान सभा, संविधान निर्मिती यावरती मी बोलण्याचा प्रयत्न करेन। विशेषतः मित्रांनो, एक लक्षात घ्या, संविधान सभेमध्ये जाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जागोजागी अडवलं गेले। अत्यंत प्रचंड संघर्ष करून ते संविधान सभेमध्ये गेले। संविधान लिहिले एवढंच आपल्याला माहीत आहे, त्या पोटी त्यांनी किती त्रास सहन केला हे देखील माहीत असणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरी लोकांना माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून मागे पुढे जर तुम्हाला वाटलं, आय विल बी अवेलेबल टू टॉक ऑन द सब्जेक्ट। आज या प्रसंगी संविधानचा वाढदिवस आहे। या संविधानच्या वाढदिवसानिमित्त त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्या संदर्भात मी असं म्हणेल की others may wish you power, welfare. Others may wish you power, welfare, but I wish for you that you and your parents wish for yourself. That you and your parents wish for yourself. संविधानाला त्याच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि भविष्यामध्ये संविधानाचे रक्षक म्हणून त्याने काम करावे ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि आम्ही आपल्या सर्वांना मार्गशीर्ष पौर्णिमेच्या मंगलमय मंगल शुभकामना व्यक्त करतो। आपण थांबलात, ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।